नमस्कार. स्वागत आहे हेमा फाउंडेशनच्या हेम युवा प्रोग्राममध्ये. HFला तुमच्या पर्यंत पोहोचताना खूप आनंद होत आहे. सोबतच आम्ही NEPने सुचवलेल्या आणि विद्यापीठ अनुदान आयोग 2023च्या जीवन कौशल्य मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या मूल्यांचे एक उदाहरण सादर करत आहोत, जे तुमच्या क्रेडिट पॉइंट अनुसार सर्वांगीण विकासाचा एक भाग म्हणून केले जाणार आहे. मी आहे डॉक्टर विजयम रवी, अकॅडमिक डिरेक्टर आहे हेमा फाउंडेशनची. तुमचा देश तुमच्यासाठी काय करू शकतो हे विचारू नका. विचारा, तुम्ही तुमच्या देशासाठी काय करू शकता, असे म्हणाले जॉन F. केनेडी. देशभक्ती म्हणजे आपल्या देशाबद्दलचे नितांत प्रेम, जे व्यक्त होते विधायक कृती, विविधतेबद्दल आदर आणि कर्तव्याच्या भावनेतून. ही एक देशाबद्दलची आपुलकी आणि प्रेमाची भावना आहे. देशभक्ती आणि आपल्या राष्ट्राबद्दलची प्रेम आणि निष्ठा आणि समर्पणाची भावना आहे. यात समावेश आहे गहन ओढ तिथल्या भूमीची, तिचे लोक, चालीरीती आणि इतिहासाची, आणि तसेच कल्याणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी. देशातील जनता आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी नेहमीच कटिबद्ध असते. ही अंध राष्ट्रभक्ती नाहीये. खऱ्या देशभक्तीमध्ये राष्ट्रात टीकात्मक सुधारणा करणे समाविष्ट आहे. जरी अनेकदा ते एकमेकांच्या जागी वापरले जात असले तरी देशभक्ती आणि राष्ट्रवाद या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशभक्ती म्हणजे मुळात आपल्या देशावर प्रेम करणे आणि त्याचे कल्याण व्हावे अशी इच्छा बाळगणे. त्यासाठी इतर राष्ट्रापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याची आवश्यकता नसते. दुसरीकडे राष्ट्रवादमध्ये राष्ट्रीय श्रेष्ठत्वाची अधिक आग्रही भावना आणि देशातील सकारात्मक बदल व प्रगतीसाठी आपले राष्ट्र इतरांपेक्षा मुळात श्रेष्ठ आहे अशी श्रद्धा समाविष्ट असू शकते. देशभक्ती कुठे लागू होते? देशभक्ती, जिला अनेकदा आपल्या देशाबद्दलची गाढ आपुलकी आणि वचनबद्धता असे म्हटले जाते, ती जीवनाच्या विविध पैलूंमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ते जोपासते आपलेपणाची भावना, एकता आणि समान उद्दिष्ट, सकारात्मक योगदान देते एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक, व्यावसायिक, दैनंदिन आणि अगदी आध्यात्मिक. वैयक्तिक जीवनात आपल्याला ओळख आणि आपलेपणाची भावना असते. देशभक्ती प्रदान करते एखाद्या व्यक्तीला त्याची ओळख आणि अभिमान आणि कल्याणाची भावना. प्रेरणादायक असते वैयक्तिक वाढीसाठी आणि लवचिकता आणि एकजुटता. व्यावसायिक जीवन, कार्यनीती आणि योगदान, नाविन्य आणि विकास, नैतिक आचरण, सार्वजनिक सेवा आणि नागरी सहभाग. दैनंदिन जीवन, नागरिक जबाबदारी, संस्था आणि कायद्याबद्दल आदर, सामुदायिक सहभाग आणि सांस्कृतिक प्रशंसा. आध्यात्मिक जीवन, कृतज्ञता आणि आशीर्वाद, सेवा आणि मानवतेवरील प्रेम. नैतिक पाया म्हणजे फाउंडेशन, एका मोठ्या उद्देशासाठी जोडले जाणे. खरी देशभक्ती राष्ट्रात आणि जागतिक समुदायाशी असलेल्या संबंधांमध्ये एकता आणि आदराला प्रोत्साहन देते. देशभक्ती महत्त्वाची का आहे? कारण
त्यामुळे आपलेपणाची आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. ही मतभेदांना प्रतिबंध करते आणि विविधतेत एकतेला प्रोत्साहन देते. सेवाभावी नेतृत्वाला प्रोत्साहन दिल्याने राष्ट्रीय आत्मविश्वास वाढतो आणि जागतिक स्तरावर आदर मिळतो. देशभक्तीचा सराव कसा करावा? जाणून घ्या तुमची राज्यघटना आणि तुमचे हक्क. सामाजिक दृष्ट्या जबाबदार राहा. कायद्याचा आदर करा. स्थानिक कार्यांना पाठिंबा द्या. विविधतेचा उत्सव साजरा करा. द्वेषाऐवजी सलोख्याला प्रोत्साहन द्या. कामाद्वारे सकारात्मक योगदान देणे, स्वैच्छिक किंवा नाविन्यपूर्ण राष्ट्रीय विकासाला पाठिंबा द्या. बाय लोकल. संसाधनांचे संरक्षण करा. जागरूकता वाढवा. स्वतःला हा प्रश्न विचारा, माझ्या राष्ट्राची सेवा करण्यासाठी या आठवड्यात मी कोणती अशी एक गोष्ट करू शकतो यावर विचार करा. धन्यवाद.